आज सकाळी मुंब्रा येथे झालेल्या अपघातामध्ये जे प्रवासी लोकलमधून खाली पडले होते त्यामध्ये ठाणे GRPमध्ये कार्यरत असलेले विकी मुख्यादल हे देखील होते. विकी मुख्यादल यांचा या अपघातात मृत्यू झाला आहे. विकी मुख्यादल हे कल्याण पूर्वेकडील रोगराम येथील या सोसायटीमध्ये राहत होते. सिंधू सोसायटीमध्येच आपल्या कुटुंबासह राहत होते. त्यांच्या मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर त्यांच्या कुटुंबांना त्यांच्या बायकोला एकच असा हादरा बसला आहे. सध्या त्यांची बायको ही कळवा रुग्णालयात गेले. मात्र आता आपण आपल्यासोबत त्यांचे जे शेजारी राहणारे आहेत हरीश कावळे हे आहेत. त्यांचे आणि विकी यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते. सर काय सांगाल, तुम्हाला विकी यांना कधीपासून ओळखते? तर जस्ट 2 वर्ष राहिले त्यांना राहायला आले होते. नवीनच आले होते. एक लहान मुलगा आहे आणि ते खूप मितभाषी होते, म्हणजे काही जास्त कोणाशी हे नव्हतं. आता जस्ट कधी खाली भेटलं तर बोलायचं, समोर असलेलं बोलायचं. तर ही जी दुर्घटना घडली त्यामध्ये आज त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तुम्हाला ही बातमी कधी कळाली? मला सकाळी 10 साडे 11 वाजता कळली. ताबडतोब मी आलो म्हटले, पण ते कसं आता गावाला घेऊन गेले त्यांना त्यामुळे ते हे नाही करता आलं आहे. सर काय सांगाल, कल्याण डोंबिवलीमधील जवळपास 60% पॉप्युलेशन, 60% लोकसंख्या ही दर दिवस ट्रेनने अपडाऊन करते. अशा घटना वारंवार घडतात. अनेकदा डोंबिवली कोपर दरम्यान म्हणा किंवा मुंब्रा दरम्यान म्हणा अशा गर्दीमुळे पडून प्रवाशांचा मृत्यू होतो. तुम्ही ट्रेनने ट्रॅव्हल करताय, प्रवासी म्हणून तुमची आता काय मागणी असणार? ॲक्च्युली कसं तो टर्न जो आहे आता जो झाला अपघात तो एकदम रिस्की आहे, कारण का तो 2 ट्रेन एकाच वेळ आणि तिथे क्रॉस होते ट्रेन, त्याच्यामुळे हा अपघात मला त्याच्यामुळे झाला बहुतेक. तर काय मागणी असणार आहे ही गर्दी कमी करण्यासाठी? किंवा गर्दी तर कमी करणं जरुरी आहे, कारण काय आता लोकलचा प्रवास एवढा भयंकर झालेला आहे, त्यामुळे ते काहीतरी उपाययोजना झाली पाहिजे. लोकल ट्रेन्स वाढल्या पाहिजे तसे. लोकल ट्रेन वाढून पण तसं काय उपयोग नाही, पण काहीतरी जी प्राथमिक हे आहे, म्हणजे आत लोकांना दरवाजावर राहू नये असे काहीतरी हे केलं पाहिजे, किंवा ट्रेन दरवाजा बंद करून. हे असं करून का ते होणारच नाही ना. एकंदरीतच या घटनेचा सर्व स्तरातून निषेध नोंदवण्यात येतो आहे. सरकारने हे जे बळी आहे ते थांबवावेत आणि गर्दीबाबत तसेच हे जे बळी जातात त्याबाबत ठोस उपाययोजना करावी अशी मागणी सध्या त्यांनी केली आहे. अभिजित देशमुख, साम TV, कल्याण. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम TVच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.